रत्नागिरी जिल्ह्यातल्या हारणे फतेगड किल्ल्याची दरड कोसळली। गडावरील मानवी लोकवस्तीला धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसानंतर गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळलाय। दुर्घटनेत 2 घरांना थेट धोका निर्माण झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। प्रशासनानं तातडीने पंचनामा करून कुटुंबांना स्थलांतराचे आदेश दिलेले आहेत। फतेगड परिसर दरवर्षी दरडीच्या धोक्याने हादरतो, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। स्थानिकांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। फतेगड हा ऐतिहासिक किल्ला असला तरी नागरिकांचंही संरक्षण तितकंच महत्त्वाचं आहे। तहसीलदार नाही, पोलीस नाही, कोणी तसे येतात, फक्त आम्हाला फक्त लेक्चर देऊन जातात। हे करू, तुम्हाला घर बांधून देऊ, तुम्हाला जागा कुठेतरी त्याचे पैसे भरू, रूमचे पैसे भरू, आमच्या तरी पात्रता रूमचे पैसे भरण्याचे नाही। आम्ही कुठे घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही, कारण की एवढ्या वर्ष आम्ही ऐकलं, 15 वर्ष झाली ह्यांचाच ऐका ह्यांचाच हे सांगतात। फक्त पडेल आम्ही सांगू तेव्हा येतात, ते स्वतः येऊन बघत नाही। आम्ही त्यांना फोन लावू तेव्हा ते येतात, स्वतः काही वर्षभर बघायला येत नाही की आम्ही काय पडते, दरड पडली का, काय पडलं, तुम्हाला काय नुकसानी आहे, तुम्ही काय करता, इथे महिनाभर आधी जा कुठे बाहेर नुसतं सांगू घेतात। फक्त टाइमात जून मध्ये येणार सांगायला की घरात बाहेर पडून जा म्हणून। मग कुठे जाणार आम्ही? आज 13 माणूस घेऊन जाणार कुठे? घरातून बाहेर पडून जाणार कुठे? 13 माणसांचा काय खाणार पिणार काय करणार? आमची कुठे कमाई नाही, आमचं घर नाही, दार नाही, आमची जागा जमीन नाही। एक माणूस कमार आणि 13 माणसं खाणार, कशाची जेव्हा खाणार आम्ही? आमच्या मुलींचं शिक्षण आहे, शिक्षणासाठी लोक मुलींना आम्ही बाहेर टाकलेले आहेत। आमचे पैसे सुद्धा नाही ठिकाण म्हणून लोक दुसऱ्याच्या रूमावर नेऊन ठेवलेले आहेत मी लोक, तरी लोक ऐकत नाही। बाहेर जाऊ आम्ही जाऊ शकत नाही बाहेर, कारण माझी दक्षताच घेत नाही, अजिबात दक्षताच घेऊ शकत नाही। किती वर्ष झाली सांगून की आज करू, उद्या करू, परवा करू, 5 वर्षांनी करू, 10 वर्षांनी करू, पुढच्या वर्षी करू। बोला, पुढच्या वर्षी तुम्हाला दिला राहायला रूम, तळाटे काय बोलले भाऊ, पुढच्या वर्षी तुम्हाला राहायला दिला स्थलांतर रूम बांधून त्यात जागा तुमच्या हातात, पुढच्या वर्षी तुमच्या हातात लॉक रूमचा असं सांगितलं। त्याशी अजून लॉकच नाही रूमचा, रूम बांधून झाले तर लॉक कुठला त्यांना आम्हाला हातात, आणि आता सांगता पुढे तरी स्थलांतर व्हाय आईचा बघा कोणाच्या घरी जायचा। आमचा धंदा आहे बारीक छोटासा, 10-20 रुपयाच्या कमाईसाठी, तो सोडून कुठे जाणार आम्ही? आम्हाला भाड्याने परवडणार ना, आम्ही जाऊ शकत नाही। बाळकृष्ण पेडेकर, माझे 2 काका आहेत, हा एक घर आणि हा एक घर। गेले 15 वर्षापासून आम्ही अर्ज देतोय आहे की हळूहळू कोसळत चालली भिंत। आज पूर्ण कोसळत चाललं, उद्या पूर्ण घर कोसळेल। तहसीलदार येतात, तलाठी येतात, नुसतं फॉर्मॅलिटी लिहितात की तुम्ही आमचं काम करू, तुमचं आम्ही काम करू, फक्त हे लिहून आश्वासन देतात आणि निघून जातात। ही तिसरी पिढी आहे की आम्ही इथे राहतोय की उद्या काय मुलाबाळांना काय बोलतं आम्हाला पण समजत नाही। मासेमारी करत असल्यामुळे आम्ही कुटुंब इथेच आम्ही हे करतो, आणि आम्हाला स्थलांतर करतात की खेमावरती जा, तुम्हाला हे बांधलेलं, पण ते बांधून होणार कधी? खाली पडल्यावरती की मेल्यावरती? भिंत कोसळली, दरडच कोसळले, खाली जरा भांडी सर्व गेले। असा आवाज आला, म्हणजे माकड कसे उड्या मारतात कसं काय हे कसा आवाज आला, आणि काय करलं ते बघायला नाही गेलो, नंतर धारकणी खालीच कोसळलं, आम्ही बाहेर पडलो। आता तलाठी आले होते, तलाठी आणि तहसीलदार आले होते, मॅडम आली होती। थोडासा ढस पडल्यानंतर ते आले आणि आम्हाला काय बोलले, आश्वासन दिलं बा तुम्ही खाली व्हा। ते आम्ही त्यांना आश्वासन दिलं काय तुमचा मान आम्ही राखू। आता आम्ही घरा इथे 4 कुटुंब आहोत, 4 कुटुंब जर आम्हाला तसं वाटला तर आम्ही दिसावजी राहणार आणि रात्रीचे आमचे नाते वगैरे जाणार आणि तिथे आम्ही राहणार रात्रीचे, असं त्यांना एक आश्वासन दिलं। त्याबद्दल आता आम्ही 17-18 जण आहोत, तर आम्हाला पण थोडीशी काळजी आहे आमच्या पण जीवाची। जर तसं आम्हाला बरोबर लागलं, समजलं पाऊस आहे किंवा वारा आहे, ते आम्ही तसेच निघून दुसरीकडे शिफ्ट होणार।